आपला मोबाईल आहे, तो ॲपलचा असू द्यात, लाखाचा असू द्यात, 2 लाखाचा असू द्यात, पैसे आपण दिले, हप्ते आपण भरतोय. लक्षात ठेवा, मोबाईल आपला आहे, लाखाचा 2 लाखाचा, हप्ते आपण भरतोय, मोबाईलला पैसे आपण दिले. आणि दुसऱ्याचा फोन येतो, येता येता तेवढ्या चंदननगरहून गोळ्या घेऊन या बरं. काम कोणाचं आहे? काम त्याचं आहे. मोबाईल आपला आहे, बॅलन्स आपलं आहे, फुटला की कवर आपण टाकतो, कामं दुसऱ्याची करतो. पैसा सगळा आपण कमवलेला आपलाच असतो असं अजिबात नसतं. त्या पैशामध्ये बायकोचा हिस्सा आहे, मुलांचा हिस्सा आहे, आईवडिलांचा हिस्सा आहे, भावाचा हिस्सा आहे, मित्रांचा हिस्सा आहे, मैत्रिणींचा हिस्सा आहे, पाहुण्यारावळ्याचा हिस्सा आहे. पाहुण्यारावळ्याचा पण हिस्सा असतो. कसं? तुमचा बंगला पण रूम मात्र गेस्ट रूम बांधलेली असते. बंगला कोणाचा आहे? तुमचा आहे. घराचे हप्ते कोण भरतंय? आपण भरतो. रूम कोणाची काढली? गेस्टची काढली. रूम बांधताना पैसे कमी पडले तर गेस्ट पैसे देत नाही, पण त्याची गेस्ट रूम बांधण्यासाठी आपण 8 तास करतोय. वाटतं आपल्याला आपण आपल्यासाठी जगतोय, आपण आपल्यासाठी नाही, आपण जगत जगत आपण इतरांसाठी भरपूर जगतोय, पण आपल्यासाठी जगायचं आपलं राहूनच जात आहे. तुमचं वक्तृत्व विकसित करणं, तुमचं वक्तृत्व डेव्हलप करणं, तुमच्या वक्तृत्वाला आकार देणं, याच्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. पैसा कमवलात, पैसा सगळ्यांचा होता, तुम्ही कमवलात, राब तुम्ही राबलात, पण तुमचं नाव व्हावं म्हणून तुम्ही स्वतःला कधी वेळ दिलाच नाही. मोबाईल चांगला वापरला, दुसऱ्याचे कामं त्याच्यावर झाले, पण मोबाईलमध्ये स्वतःसाठी काय आहे का? माझं व्यक्तित्व खुललं पाहिजे. जगायला तर कुत्रे जगतात, मांजरं जगतात, किड्यामुंग्या जगतात. त्यांचं जगणं आणि आपलं जगणं, नाही बोललो तर सारखंच आहे, आणि बोललो तर आपण आपल्या जीवनाचं सोनं करू शकतो. बोलेल तोच टिकेल. या जगाच्या बाजारात न बोलणारा माणूस बेभाव विकेल, त्याला किंमतच राहणार नाही. बेभाव विकेल, त्याला भावच राहणार नाही. बोलणाऱ्याला भाव आहे, मग आपल्याला का भाव नाही? आपण बोलत नाही. आपण का बोलत नाही? आपल्याला लोक काय म्हणतील याची भीती वाटते. लोकांच्यासाठी आपण स्वतःला सिद्धच करत नाही. एकदा का तुम्ही स्वतःला सिद्ध करायला लागलात ना, एकदा लोक थोडंसं पहिल्यांदा थोडं हसतील, दुसऱ्यांदा अर्धे लोक हसायची कमी होतील. सवय लावली ना तुम्ही. तिसऱ्यांदा बोलायला उठलात ना, आता त्यांच्या हसण्याचा जोर अतिशय कमी होईल. चौथ्यांदा बोलायला उठलात ना, आता फार कमी. 5व्यांदा बोलायला उठलात ना, आता लोकांना सवय लागेल. आता तुम्ही उठल्यानंतर कोणीही हसणार नाही, कारण तुमची कुचेष्टा होत होती, मान्य आहे, पण आता तुम्हीच लोकांना सवय लावली आहे. तुम्ही लोकांना बदलायला भाग पाडा. लोकांसाठी तुम्ही स्वतःतला बदल लपवू नका. मी दिलं ना माझं उदाहरण. मी हे कपडे घालताना बी तसंच, आणि मी धोतर घालून कीर्तनाला गेलो ना, पहिल्यांदा धोतर घातल्यानंतर तर माझ्या घरातलेच लोक हसायला लागले. पहिल्यांदा धोतर घालून मी कीर्तनाच्या व्यासपीठावर जाताना पहिल्यांदा हसले ते माझ्या घरातले लोक. बाहेर गेलो की लोक काय म्हणतील, दरवाजाच्या बाहेर गेलो की गल्लीतले हसले, थोडं पुढे गेलो की पुन्हा गावातले हसले, आणि जिथं जिथं मला बघतील तिथले तिथले लोक पहिल्यांदा हसायला लागले. पण पुन्हा मी धोतर घालून पुन्हा कीर्तनाकडे गेलो, पुन्हा कीर्तनाची तारीख आली, पुन्हा मी धोतर घातलं, घरातले आता थोडे कमी हसले. का? आता पहिल्यांदा नव्हतं, आता रोज धोतर घालतो मी कार्यक्रमाला की, आता घरातले कुणीच हसत नाहीत. का? मी घरातल्यांनाच बदलून टाकलाय. लक्षात आलं का? तुमच्यावर हसणारी लोक, तुम्ही त्यांना बदलून टाका. तुम्ही सातत्यानं त्याच गोष्टी केल्या ना, तुमच्या फायद्याच्या आहेत हे नक्की खरं आहे ना, मग ते करायला मागे पुढे बघू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोकांचं एक सांगू का, लोक सुखात पुढे दुःखात माग आहे. लोक तुमच्या सुखात पुढे, वाढदिवसाच्या शुभेच्छा बरं का, कुठे पार्टी, बरोबर आहे. एक उदाहरण फार मला जिव्हारी लागून गेलं. लोक सुखात पुढे आणि दुःखात माग आहे. माणूस मेल्यानंतर माणूस पुढे, लोक त्याच्या माग आहेत. आणि वरातीत नाचताना पोरं पुढे आहेत, नवरदेव माग आहे. सुखात लोक पुढे आहेत, दुःखात लोक माग आहेत. एखादा लोकांचा विचार करणं सोडून द्या. लोकांमध्ये सगळ्या चुकीच्याच प्रथा पडलेल्या आहेत. एखादा माणूस जर आजारी पडला ना, तर त्याला खायला घेऊन जातील. आता त्याला खावंसं वाटत नाही बरं का, त्याच्या तोंडाला चव नाही,
आणि चव आली ह्यांना. त्याच्या तोंडाला ज्यावेळी चव नाही तेव्हा पाहुण्यांची रीग असते. शेप आणले, त्याला त्यावेळी खाण्याची गरज नाही बरं का, त्याला त्यावेळी हॉस्पिटलच्या खर्चाची गरज आहे. एकही पाहुणा म्हणत नाही ₹1,00,000 आणलेत, बिल मी भरतो म्हणाल का? हा, पैसे कधी देतील? तो मेल्यानंतर खूप अडचणीत होता आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत. माणूस मेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणारी माणसं आपण आहोत. पण माणूस जिवंत आहे तोपर्यंत आर्थिक अडचणीत आहे. त्याला जर आर्थिक अडचणीत हातभार दिला असता तर बिचारा मेलाच नसता. लोक लोक फार विचित्र आहे. सध्या कामाला माणसंच भेटत नाही. लोक म्हणतात माणसं कामच नाही. प्रॉब्लेम तोच आहे, कामाला माणसं भेटतच नाही. आणि काही लोक काय म्हणतात माणसाला काही कामच नाही. एखाद्याचं चांगलं होऊ द्या, प्रगती होऊ द्या, त्याच्यावर लोक जळतील. आणि एखाद्याला अपयशीच होऊ द्या, कायम अपयशी होऊ द्या, लोक त्याला नावं ठेवतील. एखादा माणूस जर लवकरच गेला, लवकर मेला, लोक काय म्हणतील असले लय जगत नसते दलिंदर. आणि एखादा माणूस मरणाच गेला, अहो हे असले माणसं मरतच नसते, चांगलेच मरते. त्या बघा ऐका, एखादा माणूस जर आजारातून बरा झाला, लोक म्हणतील नाही हो हे असली माणसं लवकर मरतच नाही, देव चांगल्या माणसाला नेतो, बघा ना तो वाचलाच. आणि एखादा माणूस आजारात गेला, लोक त्याला म्हणतील नाही 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 तो वाचणारच नव्हता ना, ते कर्म चांगलं नव्हतं त्याचं. त्या बघा ऐका, वाचला तरी तो वाईटच आहे, मेला तरी तो वाईटच आहे. लोकांचं ऐकून आपलं भागत नाही. म्हणजे मी हे का बोलतोय तुम्हाला वाटत असेल नाही सर वक्तृत्वाच्या बाजूला चाललोय आपण. नाही 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 नाही, हे सगळं अवलंबून आहे ते लोकांवरच आहे. तुम्हाला भीती कशाची आहे मग? तुमच्याकडे सांगा, आता इथं बसलेल्या 90% लोकांना भाषणाची भीती वाटते की नाही? आणि इथं बसलेले 90% लोक भाषण शिकण्यासाठी आलायत पण घरी न सांगता आलायत. बायकोला सांगून येते मी जरा खास कामाला चाललोय, मित्राला सांगून देत मी जरा मीटिंगमध्ये आहे. ते नाही म्हणत मी भाषण शिकायला आलोय म्हणून, कारण ते म्हणते मग शिकला असताच बोल. आपण सातत्यानं आपल्या भोवतालच्या लोकांचा विचार करतो म्हणून आपण फार माग आहे. एकदा लोकांचा विचार करणं सोडून द्या. जगात कशाला किंमत आहे आणि जे किमतीचं आहे ते मिळवण्यासाठी मी काय किंमत चुकवणार आहे याचा कधी विचार करा. आपण वक्तृत्वाला काही दिलं नाही म्हणून वक्तृत्व आपल्याकडे येत नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, खरंच 10-12 वर्ष वक्तृत्वात काहीही भाषण कला प्रशिक्षण मी ट्रेनिंग देत होतो, मराठवाड्यामध्ये सातत्यानं काम करत होतो, पण त्याच्यामध्ये काही प्रॉफिट नसायचं. पण मी ते काम नाही सोडलं, काम मला आवडत होतं आणि मला त्या कामात आनंद होता. मला नंतरचा काळ माझ्या आवडीचं काम करत असल्यामुळं प्रॉफिटही मिळायला लागलं, आनंदही वाटायला लागला. आणि चुकीचं काम करण्यात, जे नकोय ते काम करण्यात जर आनंद नसेल ना तर त्या जीवनाला काही अर्थच नाही. बरेचसे कर्मचारी असे आहेत, तो जॉब आवडत नाहीये पण पैशासाठी करायचा आहे. शिक्षक सुद्धा बरेच चांगले, सगळेच नाही पण बरेचसे शिक्षक असे आहेत, शिक्षकाची नोकरी करणं त्यांना आवडत नाही पण बळच करतात. का? इतकं पेमेंट कशाला सोडायचंय? नोकरी ही आनंदासाठी नाही आहेत करत बरेच लोक, पैशासाठी. मग असे लोक कसे दिसतात माहिती आहे का? टोल पडला तरी लवकर जायचं नाही, लगविला जायचं तिकडे बाथरूमला, 5-10 मिनटं जाण्यातच घालवले, 5 मिनटं परत पुस्तक काढा म्हणण्यातच घालवले, 5-10 मिनटं शिकवण्यात घालवले आणि 5-10 मिनटं बाकी असताना आता दप्तर बंद करून बसा. आता टोल पडणारे वाटच बघते, टोलची नुसत्या टोलची वाट बघण्यात अख्खी हयात घालवली. नुसत्या घंटा वाजण्याकडे लक्ष होतं, घंटा ह्याला काही येत नव्हतं. ज्या कामात रसच नाही ना ते काम करण्यात मजा नाही. मग वक्तृत्वाची ना जरा थोडीशी आवड निर्माण करा. प्रके आत्रे सांगायचे, वक्तृत्वाची नशा ही खूप डेंजर नशा आहे, तुम्ही त्या नशेत आलं पाहिजे. एकदा तुम्ही त्या नशेत आलात ना
की मग त्याचा आनंद. आणि एक सांगतो, तुम्ही मोबाईल जर घेतला ना तर त्याचा आनंद काही दिवसापुरता आहे. घर बांधलं ना त्याचा आनंद पण काही दिवसापुरता आहे. नवीन कपडे घातले, नवीन ड्रेस घेतला, त्याचा आनंद काही दिवसापुरता आहे. लग्न केलं, आनंद काही दिवसापुरता आहे. पण एकदा भाषण आलं त्याचा आनंद ज्या ज्या वेळी भाषण कराल ना त्यावेळी आनंद आहे. तुमचं वयाच्या 75व्या वर्षी भाषण होऊ द्या आणि लोकांनी वाह म्हणू द्या, 75व्या वर्षी सुद्धा तुम्हाला आनंद भेटणार. बाकीचे आनंद तात्पुरते आहेत, वक्तृत्वाचा आनंद कायम आहे.